ईश्वरानं सर्व मनुष्यास एकसारखं घडवलं आहे. जातीभेद मानवानं निर्माण केला असून अशा अनिष्ट प्रथा समाजातून अद्दपार होणं आवश्यक असतं. अरे खाली हाथ आए हो, हमने तुम्हारा झोला भर दिया था ना। स्वामी मूर्ख, एक कल। अरे हड़बड़ाने से काम नहीं चलेगा। हमारा डालिम कहाँ है, लाओ। खरं स्वामी, मला पुरता विसर पडला होता. माझं एक काम पूर्ण व्हावं म्हणून मी तुमच्याकडे नमस केला होता आणि तुमच्या आशीर्वादाने ते माझं कामही पूर्ण झालं. म्हणून मी तुम्हाला येताना 1 रुपयाची 2 डाळिंब विकत आणली होती. पण इथे येण्याच्या घाई गडबडीत ती तशीच पिशवीतच राहून गेली. क्षमा करा स्वामी, मी असाच जातो आणि डाळिंब घेऊन येतो. काय रे, इकडे लांब का उभा आहेस? आम्ही काय अछूत आहोत का? तसं नाही स्वामी, हो धनगर आहे म्या. मग काय झालं? खालच्या जातीचा आहे. अस्पृश्य अछूत तर आम्ही आहे. अरे धनगर असला म्हणजे माणूसच असतो ना तो. आम्ही तुला आमच्यापासून दूर राहा म्हणून सांगितलंय? नाही जी, पर म्याच विचार केला. तुम्ही एवढं मोठं संत माणूस, आमच्या सारख्यानं आपली पायरी ओळखूनच राहावं. तुमच्या जवळ कसं येता येईल मला? तुमच्या सारख्या संत पुरुषाच्या जवळ आलं तर कसं चालेल? समजा अशुद्ध होईल, पावित्र्य डागाळेल की. अरे ये इकडे, आम्ही सांगतोत ना. ये इकडे भाई. अरे तुझ्या मनात जसं आहे ना तसं काहीही होणार नाही. आमच्या जवळ आलास तर चटका बसणार नाही तुला, की आम्हाला विटाळ होणार नाही. या इकडे. बघ काही झालं नाही ना? अरे या जातीपातीच्या पावित्र्याच्या कसल्या खोळ्या कल्पना कवटाळून बसता रे तुम्ही. अरे हे सगळं परमेश्वरांनीच घडवलं. हे जातीभेद उच्च नीचता त्यांनी नाही, माणसानी निर्माण केली. त्या परमेश्वरासमोर सगळे सारखे, काही डावं उजवं नाही, कसले भेदाभेद नाही. स्वामी, स्वामी आपलं म्हणणं अक्षी बरोबर आहे. आपलं एवढं मोठा मनाचं आहे पाहून लय धीर आलाय. स्वामी, एक मागणं मागू काय? तुम्ही कबूल कराल? बोल, काय हवंय तुला? तेव्हापासून मनामध्ये आपली सेवा करायची एक इच्छा आहे. मग ये की इकडे, राहा आमच्या सेवेत. तुझ्या डोक्यातलं हे गैरसमजुतीचं खूळ आहे ना, ते निघून जाईल. आणखीन बऱ्याच जणांना हा रोग चढलेला आहे. त्यांचा हा रोग बरा करायचा आहे आपल्याला. मठाचे मठाधिपती गुरु सिद्धप्पा जंगम यांची स्वारी येत आहे हो. ए चल बाहेर हो. तुझ्यासारख्या माणसाची हिम्मत कशी झाली इथे मठाच्या आसपास येण्याची? हा असं ऐकणार नाही, त्याला बाहेर फेकून द्या. याचं तर तंगडच मोडलं पाहिजे, म्हणजे याच्यासारखं महापातक करायला पुन्हा कोणी धासावणार नाही. याला घेऊन जा रे आणि याचं तंगड मोडून टाक. राघवा, काय प्रकार आहे हा? अरे कसला कोलाहल चाललाय? काय झालं?
गुरुवर्य, एक अघटित गोष्ट घडली. एक नीच जातीचा माणूस आपल्या मठात शिरू पाहत होता. त्यालाच हुसकावून दिलं जात आहे. हे लक्षात येऊन त्यावर त्वरित उपाययोजना केलीत ना, मग ठीक आहे. त्या मनुष्यास त्वरित मठापासून दूर करा. आणि इतकंच नव्हे तर त्याची जिथं जिथं म्हणून पावलं पडली असतील ते स्थान अपवित्र झालेलं आहे. त्या स्थानाचं शुद्धीकरण करा. ज्या शिष्यगणांनी त्यास हाकलवयास स्पर्श केला असेल त्यांनी एक दक्षता बाळगायची. या पुढचे 7 दिवस त्यांनी मठात येऊ नये. त्यावेळेत त्यांनी स्वतःचं संपूर्ण शुद्धीकरण करावं आणि तसे केल्यानंतरच त्याला मठात प्रवेश दिला जाईल. गुरुदेव, आपल्या आज्ञेचं तंतोतंत पालन करण्यात येईल. शिष्यगणो, आता जी निंद्य आणि लांछनास्पद घटना घडली त्याची पुनरावृत्ती होता कामा नये याची खबरदारी तुम्ही घ्यायची. शिष्यगण हो, आज मी तुम्हाला मी प्राप्त केलेल्या सिद्धीचा साक्षात्कार दाखवणार आहे. तयार आहेत ना सगळे? होय गुरुवर्य. सिद्धप्पा जंगम महाराजांचा विजय असो. 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 अगो बाई, काय ताजी ताजी लाल लाल रसरशीत डाळिंब आहेत. माझ्या नातवाला खूप आवडतात डाळिंब. घेतेस कशी? माझ्या सिद्धीचा पडताळा झाला ना? होय गुरुदेव. अहो, म्हणता म्हणता डाळिंब हवेत विरून गेल्यासारखी अदृश्य झाली. आता आम्हाला निवांतपणा हवाय. आम्हाला आमच्या परमेश्वराशी संवाद साधायचा आहे. आपण यावे. काय आणलं तुझ्यासाठी? डाळिंब मला पाहिजे. तुझ्यासाठी खा. घे घे. गोड आहे ना? गोड आहेत की नाही? आजी हे काय करते? तुला काय करायचंय? मुकट आणि डाळिंब खा. आलेच हा मी? आलेच. हे परमेश्वरा, मी माझ्या तपश्चर्येच्या सामर्थ्यावर अनेक सिद्धी प्राप्त केल्या, अनेक विद्या हस्तगत केल्या. अध्यात्मामध्ये मी उच्च कोटीचं स्थान निर्माण केलं. पण परमेश्वरा, आता मला मोक्ष हवाय. मोक्ष मिळविण्यासाठी मला काय करावं लागेल? अशी कोणती सिद्धी प्राप्त करावी लागेल की जिचं फळ म्हणून मला मोक्ष मिळेल? परमेश्वरा, सिद्धप्पा, परमेश्वरा, तुला जर मोक्ष मिळवायचा असेल तर तुला जन्ममरणाचा फेरा चुकवावा लागेल. आणि त्यासाठी मी काम सांगतो.
ते जर केलंस तर तुला मोक्षाची वाट मोकळी होईल. सिद्धप्पा, तू जर हा तडा गेलेला आरसा पुन्हा जोडू शकलास, मात्र त्याची भेग दिसता कामा नये. तसं करू शकलास तर तुझं मनोरथ पूर्ण होईल. तुला नक्की मोक्ष मिळेल. परमेश्वरा, मी माझ्या सिद्धीच्या सामर्थ्यावर हे कार्य संपन्न करून दाखवेन. स्वामी, तुमच्यासाठी सोलून आणले दाणे. ओ सुंदरबाई, हे जमिनीवर पडलेले आहेत की सोलून आणलेले आहेत? नाही, माझ्या हाताने सोलून आणलेत मी. बोलता काय आणि करता काय? तुम्हाला लाज नाही वाटत का? जमिनीवर पडलेले दाणे मी उचलून स्वामींना खायला घालता? ओ, जनाची नाही निदान मनाची तरी. ओ, बोलते चालते आरोप करू नका माझ्यावर. कित्येक वर्ष झाले स्वामींची सेवा करते मी. असे गरीब आरोप माझ्यावर कोणी केले नव्हते. हे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलंय म्हणून बोलतोय. कुणावर व्यर्थ आरोप करायची गरजच काय मला? कळलं मला. स्वामींच्या खास मर्जीतल्या माणसांवर चिखलफेक करायची आणि स्वतःचं महत्व वाढवायचं, हा डाव आहे तुमचा. पण हा नाह काळ मी सहन करणार नाही. खोटाळ काय? आपण असं करूया बाई, तुमच्या नातवालाच विचारूया. हे बघा, माझ्या नातवाला मध्ये आणायचं काम नाही. हो बाई, तुम्ही मला दम देताय? चोर तो चोर आणि वर शिरजोर. खोटारडे तुम्ही आहात. तुमच्यासारखे 56 बघितले मी. वेळेला 2 डाळिंब काय आणले, लोकांवर आरोप करायचा मक्ता घेतला का रे तू? आवळा देऊन कोळा काढायचा तुला? हा, स्वामींकडून काहीतरी उकळायचं असेल. ए सुंदरबाई, तुझं तोंड आवारा खूप गई केली आतापर्यंत. नाहीतर आता काय करणार आहेस रे तू? हे बघ, जास्तीची मिजाज दाखवू नकोस. मी घाबरणारी नाहीये. बोलणार म्हणजे बोलणारच. थांब, तू तसे ना ऐकायची. तुला दाखवतो होता 14 वर्षातनं. उभी राहा, खाली घे. शेतात पाखरांना घाबरवण्यासाठी काळी पांढरी असतात ना, ते मडकं आहे हे. पाय पुसण्यासारखं कधीही काढून टाकता येईल. सुंदरेच्या पापाचा घडा आता भरलाय. खाली पडलेले दाणे आम्हाला देण्या इतपत धप्पतन झालंय. तिचा घडा भरण्याची वेळ समीप आलेली आहे. आता लवकरच पाय पुसण्यासारखं झटकून तिला हाकललं जाईल. तुम्ही कष्ट घेऊ नका, शांत राहा. तिच्या पापाची फळं तिला लवकरच मिळतील. हे असं का होतंय? हा साधा आरसा जोडणं म्हणजे माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. निदान तसं मला वाटतंय. वाचा प्रयत्न करतोय पण त्याच्यावर काही परिणामच नाही. हा आरसा सांधला जातच नाहीये. ही गोष्ट मला का जमू नये?
तसं असेल तर माझ्या सगळ्या सिद्धींचा उपयोग काय? मी जे आजवर केलं ते सगळं निष्फळ ठरतंय. या प्रयत्नात मला हार पत्करावी लागते. परमेश्वराला शरण जावं. हे परमेश्वरा, मी माझ्या परीने अथक प्रयत्न केले, पण हा आरसा काही जोडता आला नाही. कृपया पर्यायी मार्ग सुचवा, म्हणजे मला माझ्या इप्सितापर्यंत पोहोचता येईल. हे ईश्वरा, या तुझ्या दासास मदत कर रे ईश्वरा. परमेश्वरा, आता तुला आणखी एक उपाय सांगतो. तुझ्या समोर ही जी फुलं आहेत, या फुलांना पुन्हा त्या फांदीवर जोड. पुन्हा ती पूर्वीसारखी डवरलेली आणि सुगंधाने दरवळलेली दिसायला हवी. हे ईश्वरा, मी लगेचच माझ्या कामाला सुरुवात करतो. माझ्या कामात काही कसूर उरणार नाही. परमेश्वरांनी सांगितलेला दुसरा उपायही साध्य होत नाहीये. ही फुलं जोडलीच जात नाहीत फांदीला. मोक्ष मिळवणं वाटतं तितकं सोपं नाहीये. मी कुठेतरी उणा पडतोय. माझी क्षमता कमी पडते. परमेश्वरांनी सांगितलेला दुसरा उपायही साध्य होत नाहीये. ही फुलं जोडलीच जात नाहीत फांदीला. मोक्ष मिळवणं वाटतं तितकं सोपं नाहीये. मी कुठेतरी उणा पडतोय. माझी क्षमता कमी पडते. परमेश्वरा, अरे परमेश्वरा, कसली परीक्षा बघतोयस तू माझी? अरे मी काय करू? परमेश्वरा, मला मोक्ष हवा आहे. काहीतरी मार्ग दाखवा, नाहीतर माझ्या जीवाला चैन नाही पडणार. हे ईश्वरा. परमेश्वरा, आता मात्र अखेरचा उपाय. तू अक्कलकोटात जा. तिथे स्वामी समर्थांचं दर्शन घे. ते तुला मोक्षाचा मार्ग दाखवतील. आणि तुझ्या मनात बरेच प्रश्न आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला स्वामींपाशी सापडतील. हे स्वामी समर्थ, पण हे तर एका वृक्षाखाली उघडे वागडे बसलेले दिसतात. आणि त्यांच्या जवळ एक अत्यंत दरिद्री माणूस उभा दिसतोय. त्याची जात पात तरी तपासून पाहिली आहे का त्याने?
हे काय? त्याची जखम तर बघता बघता साप बरी झाली की. स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी स्वामी तर खरोखरच फार मोठे अवतारी पुरुष दिसतात. मला माझा मार्ग तेच दाखवतील. काय रे, पाय थबकले तुझे? हं? आमच्याकडे तुला चालत येता येत नाही? अरे तू तुझा मोठेपणा मठात ठेवून यायला हवाय. तुझी महंतीची मिजाज इथे नाही चालायची बाबा. काय स्वामी स्वामी आपण अंतर्यामी आहात. मी माझ्या महंतीची झूल उतरवतो. मी आता केवळ आपला दासच आहे. स्वामी महाराज आपले दर्शन झाले. मी कृतकृत्य झालो. आता आता माझी मनोरथ पूर्ण होणार. ही माझी महंती काय चुलीत घालायचे? आता मला आपल्या चरणांशिवाय काहीही नको. स्वामी स्वामी मला मोक्षाचा मार्ग दाखवा. काय रे, मोक्षाचा मार्ग म्हणजे काय? तुला बाजूच्या गावात जायचा मार्ग वाटला काय? दाखवली दिशा की सुटला त्या दिशेनी. त्याकरता मोठी दिव्य पार पाडावी लागतात. स्वामी तुम्ही सांगाल ते काम मी करेन. ठीक आहे, तो बघ बाजूला गोठा आहे. जा, त्या गोठ्यातल्या गाईचं शेण गोळा कर. आणि त्या शेणाने हे अंगण सारवून काढ. काय जमेल ना? हो, जशी आपली आज्ञा. गुरुवर्य, महाराज महाराज अहो थांबा. काय करता आहात हे? मी स्वामींचं आज्ञापालन करतो. महाराज तुम्ही आमचे गुरु. अहो तुम्ही जी शिकवण दिली आहे त्यात हे असलं भ्रष्ट वागणं शोभत नाही. अहो कर्मकांडाचे कट्टर समर्थक आपण, आणि इतका बदल झालाय आपल्या विचारात. बदल असेल तर तो बदल खूप चांगलाच आहे. अहो खंत वाटते महाराज, तुम्ही जी शिकवण दिलीत तीच शिकवण आज आम्हाला तुम्हाला द्यावी लागते. तसं असेल तर मी असं म्हणेन की आजपर्यंत तुम्हाला मी जी शिकवण दिली ती तुम्ही विसरून जा बरं. गुरुवर्य अहो काय बोलता आहात का आपण? नाही, मी तुमचा गुरु नाही. स्वामी आपले गुरु. अरे वेड्यानो, हा उन्नतीचा मार्ग आहे आणि मला माझ्या मार्गाने जाऊ दे. महाराज ही असली हलकी कामं आपण करू नयेत, ह्यासाठी आम्ही आहोत. हो, आम्ही आपणास असल्या हलक्या सलक्या कामास हात लावू देणार नाही. काम कोणत्या प्रतीचं आहे हे आम्हाला ठाऊक नाही, पण हे काम माझं आहे एवढं मला कळतं आणि माझं काम मला करू दे. तुम्ही आज जा आणि स्वामींची सेवा करा. महाराज आपण मठात परत चलावं. आपल्याला काय कमी आहे? आपला स्वतःचा मठ आहे. आपण तिथले मठाधीश आहात. माझ्यासारखे असंख्य शिष्य आपल्या वाटेला डोळे लावून बसलेत. अरे असल्या अहित गोष्टींमध्ये मला गुंतायचं नाहीये. मला माझ्या मोक्षाची तळमळ लागली. पण महाराज आपण थोर आहात, सामर्थ्यवान आहात. मग या स्वामी बिमीने मोक्षाचा मार्ग दाखवण्याची काय गरज आहे? नाही, मला माझ्या मर्यादाचं भान आहे आणि तुम्ही जर मला खरोखर आपले गुरु मानत असाल
स्वामींविषयी असे उद्गार काढू नका. मला स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालू दे. तुम्हीही माझ्या पावलावर पाऊल ठेवून तसंच करा. त्यात तुमचं सर्वांचंच हित आहे. अरे स्वामी चरणी आपला सर्वांचाच उद्धार आहे. सिद्धप्पा. हा स्वामी. तुझ्या हातांना फुलांच्या सुगंधाची सवय असेल नाही रे. आता तुझे हात शेणाने माखलेले आहेत. शेणाचा वास येतोय त्याला. स्वामी, तुम्ही मला ज्या स्थितीत ठेवाल ती स्थिती माझ्यासाठी उत्तमच असणार याची खात्री आहे मला. अजून काही सेवा असेल तर आज्ञा करावी. चांगलंय सिद्धप्पा. ही जमीन त्या शेणामुळे जशी शुचिरभूत होते ना, तसंच तुझं मनही शुद्ध झालेलं आहे. त्याची मलिनता नष्ट होते. याचा अर्थ नाही कळला मला. अरे याचा अर्थ सोपा आहे. तुझ्या मनातली अहंता, तुझा अहंभाव तो आता हळूहळू गळून पडतोय. आम्हाला याचा आनंद होतोय. अरे पण तू अजून काहीही शारीरिक कष्टाची कामं केलेली नाहीयेस. तेव्हा वेळ गमावता उपयोगी नाही. तुला शारीरिक कष्ट करणे गरजेचं आहे. असं कर, ते शेत आहे ना समोर, त्या शेतात जाऊन धान्य कापून ये. जमेल ना? जशी आज्ञा. गुरुवर्य, तुम्ही शेतात काम करणार? काय रे, तुम्हाला का काळजी वाटतेय? क्या सिद्धप्पा, ये जमेगा ना? तसं नाही, म्हणजे मला नक्कीच जमेल. अहो, तुमची आज्ञा शिरसावंद आहे माझ्यासाठी. ठीक आहे, जा मग. तूही जा रे त्याच्यासोबत. गुरुदेव, तुम्हाला खूप थकवा आला असेल ना? खरंच, तरी आम्ही म्हणत होतो की हे आपल्यासारख्याचं काम नाही. ते स्वामी काहीही सांगतात आणि तुम्ही ऐकता. खरंच तुम्हाला त्रास होत असेल ना? हो, खूप त्रास होतोय. अरे तुमच्या अशा बोलण्याचा त्रास होतोय मला. स्वामी खरंच धन्य आहे. मला त्यांनी जे दिलं, काय दिलं त्याने? अवर्णीय आनंदाची अनुभूती. या शेतात काम करताना मला खूप आनंद मिळाला. याचा अनुभव मी यापूर्वी कधीच घेतला नव्हता. माझ्या आयुष्यातील एक विलक्षण क्षण आहे हा. आजपर्यंत केवळ मठाच्या 4 भिंतीमध्ये मी अध्यात्मावर प्रवचन देत होतो. अध्यात्माचं महत्व सांगत होतो. पण खरं अध्यात्म हे निसर्गाच्या सानिध्यात असतं हे मला आज जाणवलं. स्वामींनी मला यातून बाहेर काढलं. अरे, अध्यात्माचं काम करताना आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन होणं आवश्यक असतं. एवढी मोठी शिकवण स्वामींनी मला दिली. मनावरचे सगळे मळब दूर झाले, दम फिटले. मला वाटतं तुम्ही पण या आनंदाचा अनुभव घ्यावा. नको गुरुदेव, आम्हाला नाही झेपायचं. ह्या उन्हातानात पुरासारखं राबण्यात कसला आला ना? हातापायाचे तुकडे पडतील की काय असं वाटतंय. येतो आम्ही. आपल्या महाराजांना काय झालंय काय सुचतच नाही. अरे त्यांना स्वामीशिवाय दुसरं काही दिसतच नाही. सदा सर्व काळ नुसता स्वामींचाच उदो उदो चाललेला असतो. तर आपणही तसंच करावं असं त्यांना वाटतं. आपण एवढा विश्वास का ठेवायचा स्वामींवर? आपले सिद्धप्पा देखील स्वामी एवढेच सामर्थ्यवान आहेत. बरोबर. आपल्याच महाराजांनी त्या स्वामींना असं शरण जायला नको. सिद्धप्पांना आपण आपले गुरु मानतो,
पण सिद्धप्पानी तर आपला गुरु बदलला. एक पूर्व म्हणतो तर दुसरा पश्चिम. नक्की कोणाची शिकवण खरी मानायची? काही नाही रे, त्या स्वामींनी आपल्या महाराजांवर भूल घातली. आपण काय इतके कच्चे नाहीयेत. आपण आपलं कर्तव्य पार पाडायचं. म्हणजे नक्की काय करायचं? अरे त्यांना जी मोहिनी घातली आहे ना ती उतरवायची. आपल्या महाराजांचं महत्व आणि महात्म्य खुद्द त्यांनाच आणि त्यांचे गुरु स्वामी यांना पटवून द्यायचं. आणि त्यासाठी आपण एक काम करू. ते स्वामी आपल्या महाराजांपेक्षा श्रेष्ठ नाहीत हे सिद्ध करायचं. अलीकडेच मी भगवद्गीता हा ग्रंथ वाचला. त्यातला एका श्लोकाचा अर्थ मला समजला नाही. मी बऱ्याच जणांना त्याचा अर्थ विचारला, पण भल्या भल्यांनी हात टेकले, माघार घेतली. त्या श्लोकाचा अर्थ आपण त्या स्वामींना विचारू, मग कळेल त्यांची विद्वत्ता. अगदी उत्तम उपाय योजलायस तू. आजच काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकू. इंद्रियाणि पराण्याहुरिन्द्रियोऽभ्या परं मनः मनसस्तु परा बुद्ध्यो बुद्धे परतस्तु सा. हाच श्लोक, याचाच अर्थाचा मला उलगडा झाला नाही. गीतेतल्या 3ऱ्या अध्यायातला 42वा श्लोक आहे हा. भगवान श्रीकृष्णांनी या श्लोकात कर्मयोग सांगितलेला आहे. बाह्य शरीरापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ. इंद्रियांहून मन हे श्रेष्ठ. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आणि बुद्धीच्याही पलीकडे तो आहे आत्मा. बुद्धीपेक्षाही आत्मा श्रेष्ठ आहे असा या श्लोकाचा अर्थ आहे. आला का लक्षात? बरोबर आहे ना? आम्हाला माफ करा. आम्ही तुमच्या सामर्थ्याला आव्हान करायला निघालो होतो. तुमच्यातलं अचाट सामर्थ्य बघून आमचे डोळे उघडले आहेत स्वामी. सिद्धप्पा महाराज सांगत होते तेच योग्य होतं. तुम्हीच आमचे गुरु आहात स्वामी, तुम्हीच आमचे गुरु आहात. आलास, खूप श्रम केलेस. कसं काय वाटतंय? अहो, आजवर अशा आनंदाच्या रंगात रंगलोच नाही कधी. आपली लीला आगाध आहे. अहो, फक्त उपदेश न करता प्रत्यक्ष कृती करून मोठी शिकवण दिलीत तुम्ही आम्हाला. बरंच काम झालंय तुझं. दमलायस ना? तहान भूक अगदी विसरून गेलायस. काय भूक लागली असेल ना? भाकरी खायची आहे की नाही? पण ती पचणार का तुला? स्वामी, आपण कृपावंत होऊन जे अन्न द्याल ते मलाच काय, इतर सगळ्यांनाही पचेल. धनगरा, तुझ्याजवळ भाकरी आहे ना? आण, दे आला ती. मठ महंतीचा ताठा गेला, देह अहंता गलित झाली, ब्रह्मस्वरूपी एकत्र वृत्ती झाली. सिद्धप्पा, अरे तुला एवढे कष्ट करण्यामागचं प्रयोजन कळलं? आम्ही तुला या सगळ्या कृती करायला लावल्या, याचा मागचं कारण लक्षात आलं का तुझ्या? अरे तू एवढा विद्वान, एवढा साधक, पण तुझ्या अध्यात्माला अहंकाराचा तडा गेला. अरे भगवंतानी तुला दृष्टांत दिला. तडा गेलेला आरसा सांधून आण. अरे महालासारख्या मठात राहून अध्यात्म शिकवता येत नाही. खरं अध्यात्म शिकायचं असेल तर या तळागाळातल्या लोकांमध्ये शिरून मिसळून ते जाणावं लागतं. असं अध्यात्म जाणून ते इतरांना शिकवायचं.
आणखी एक, माणूस हा सगळा सारखाच असतो. अरे भगवंतानी माणसाला घडवलं ते सगळ्यांना सारखं घडवलं, हो ना रे? सर्व माणसांचं रक्त एकाच रंगाचं असतं ना. सगळ्यांना डोळे असतात, सगळ्यांना कान, नाक, तोंड, हात, पाय, सगळे अवयव सारखे असतात. मग आपण माणसात भेद का करायचा? या जातीभेदाच्या भिंती का निर्माण करायच्या? अरे मनुष्य ही एकच जात आहे. आपण त्या भेदाभेदाच्या भिंती निर्माण करतो. हा उच्च, हा नीच, हा हलक्या प्रतीचा, हा उच्च प्रतीचा. अरे एकाला उच्च लेखून दुसऱ्याला नीच लेखायचं आणि त्याचं शोषण करायचं. योग्य नव्हे. मोक्ष मिळवायचा म्हणजे काय? भगवंताशी एकरूप होणं. अरे भगवंताकडे जायचा मार्ग फक्त कर्मकांडातून नसतो रे. आपण दुसऱ्याला असं नीच लेखून त्याचं शोषण करून भगवंताला दुखवत असतो. अरे ज्या भगवंतांनी या माणसांना निर्माण केलं त्या माणसांमध्येच आपण उच्च नीचता निर्माण करून त्या भगवंताला दुःख देत असतो. अशाने कसा मिळेल आपल्याला मोक्ष? मिळेल? विचार कर याचा. स्वामी, तुम्ही माझ्या मनावरचा अंधकार दूर केला आणि प्रकाशाचा मार्ग दाखवला. अजून काही सेवा असेल तर आज्ञा करावी. आता आपल्या संस्थानी जाऊन अभिन्नत्व आणि ब्रह्मस्थिती भोगावी. आपण निर्लोभी राहून आपल्या सुंदर मधुर भाषणांनी लोकांना लोभ द्यावा, मार्गदर्शन करावे. जशी आज्ञा. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.